सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी तसा सामान्य राहील. व्यवसायामध्ये भागीदारी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. आज तुमच्या घरातील दैनंदिन कामं हाताळण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे. ऑफिसमध्ये काम करत असताना तुमचं मन हे इतरत्र भटकू लागेल, ज्यामुळे काही नुकसान होईल, परंतु स्वार्थीपणामुळे लोक तुमच्या चुकांकडे दुर्लक्ष करू शकतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जलाभिषेक करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की कौटुंबिक खर्चात वाढ झाल्यामुळे तुम्हाला आर्थिक ताणतणाव जाणवू शकतो. विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये आज अडचणी येऊ शकतात. समाजातील दानधर्माच्या खर्चामुळे तुमची कीर्ती आज वाढेल. आज तुमचं सार्वजनिक वर्तुळ देखील मोठं होईल. तुम्हाला आरोग्याची कुठलीही चिंता नसणार आहे. आज ऑफिसमध्ये काम करत असताना तुमचं मन इतरत्र भटकू लागेल, परंतु स्वार्थी लोक तुमच्या चुकांकडे आज दुर्लक्षही करतील. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या घरातील मोठ्या भावाचा तुमच्यासाठी सल्ला तुम्हाला आज उपयोगी पडेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुम्ही व्यवसायामध्ये थोडीफार जोखीम घेत असाल तर तुम्हाला मोठा फायदा किंवा नफा होण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामांच्या पलीकडे काहीतरी नवीन करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. ज्यांना लग्न करायचे त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मनपसंत स्थळ तुम्हाला मिळू शकतं. नोकरीच्या क्षेत्रामध्ये कौशल्य वाढवण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं लक्ष हे व्यवसाय क्षेत्रातील नवीन योजनांवरती केंद्रित असेल. तुम्हाला नोकरीमध्ये अधिकाऱ्यांचा देखील पूर्ण पाठिंबा मिळेल. अचानक एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची तुम्ही योजना कराल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता देखील मिळेल. जर कोणतीही कायदेशीर बाब प्रलंबित असेल तर आज तुम्हाला त्यामध्ये यश नक्कीच मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की घाईघाईनं कुठलंही काम करणं तुम्ही टाळायला हवं, अन्यथा तुमच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे आज प्रत्येक काम तुम्ही काळजीपूर्वक करा. अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील आणि रोजगाराची परिस्थिती देखील सुधारेल. तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे कुटुंबामध्ये आनंद आणि सुख शांती राहील. व्यवसायाच्या बाबतीमध्ये आजचा दिवस हा चांगला असेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योगाचा सराव करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सर्व कामं परिश्रमपूर्वक कराल. त्यामुळे तुम्हाला दिवसभर नफ्याच्या संधी मिळत राहतील. तुम्हाला कुटुंबामध्ये शांतता आणि स्थैर्य लाभेल. जर तुम्ही नोकरी आणि व्यवसायामध्ये काही सकारात्मक पावलं उचलली तर तुम्हाला केवळ भविष्यात फायदाच होणार नाही, तर कामातील उत्साह आणि आत्मविश्वास देखील तुमचा वाढणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील आणि तुमच्या नोकरीची परिस्थिती देखील सुधारेल. तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे तुमच्या कुटुंबामध्ये सुख आणि शांती राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे क्रिएटिव्ह कामांमध्ये गुंतलेलं असेल. आज तुमच्या सभोवतालचं वातावरण हे हलकं फुलकं असेल. दिवसभराच्या सुरुवातीला काही तणाव असेल, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहू शकतं, परंतु जसजसा तुमचा आत्मविश्वास वाढतोय तशी तुमची ताकदही वाढेल. मित्रांसोबत बाहेर तुम्ही फिरायला जाऊ शकता. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपल्या आरोग्याची तुम्ही विशेष काळजी घ्या. तुमच्या खाण्यापिण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा तर करू नका.
व्यवसायामध्ये जोखीम घेण्याचे परिणाम तुमच्यासाठी आज अत्यंत फायदेशीर ठरतील. संयम आणि तुमच्या सौम्य वर्तनामुळे तुमच्या घरातील समस्यांवरती तुम्हाला सहजपणे मात करता येईल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि घट्ट संबंध तुमचे राहणार आहेत. जसजसा तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल तसतसं तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होत जाईल. दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या कामामध्ये काही ताणतणाव असेल, त्यामुळे तुमचं मन मात्र थोडंसं अस्वस्थ राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये त्वरित निर्णय न घेतल्यानं तुम्हाला अपयश किंवा तोटा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी बहुतांश योजना तुमच्या यशस्वी होताना दिसत आहेत, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज तुम्ही जे काही समर्पणानं कराल ते त्याच वेळी फळ देईल. घर आणि ऑफिसमध्ये अपूर्ण कामं पूर्ण करण्याची तुम्हाला चांगली संधी मिळणार आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्या. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, परंतु निर्णय घेण्यामध्ये तुमची एखादी चूक होऊ शकते. कोणतंही मोठं काम करण्यापूर्वी तुमच्या घरातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायाशी संबंधित सर्व विवाद आज एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीनं सोडवले जाऊ शकतात. आज तुमचं आरोग्य देखील उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी बहुतांश योजना तुमच्या यशस्वी होतील. आज तुम्ही जे काही समर्पणानं कराल ते तुम्हाला त्याच वेळी फळ देऊन जाईल. तुमचं घर आणि ऑफिसमध्ये अपूर्ण कामं पूर्ण करण्याची देखील तुम्हाला आज संधी मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचे नोकरी व्यवसायातील परिणाम तुमच्या बाजूने असतील. कामामध्ये मात्र तुमचे अडथळे येऊ शकतात. तुमच्या लपलेल्या शत्रूंपासून तुम्ही आज सावध राहा, जे तुम्हाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुम्हाला भावनिकरित्या दुखावू शकते. मित्रांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चारा खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या बाजूने असेल, तेव्हा तुम्हाला गुंतागुंतीच्या समस्यांवरती उपाय सापडेल. तुम्ही नवीन उपक्रमामध्ये आज प्रवेश कराल. परदेशी संबंधांमुळे व्यवसायामध्ये तुम्हाला फार फायदा होईल आणि नवीन संबंध किंवा भागीदारी देखील शक्य आहे. तुम्हाला आज तुमच्या जोडीदाराकडनं आणि मुलांकडनं चांगल्या बातम्या मिळतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.